सध्या लसणाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। एपीएमसी वाशी मार्केटमध्ये सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत। गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत। देशी लसूण बाजारात सर्वाधिक उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र उपलब्धता कमी असल्याने दर वाढले आहेत। बाजारात नवीन माल येऊ लागल्यावर लसणाचे दर कमी होऊ शकतात अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। लसणाचे बाजार आता 350 ते 320 रुपये, 260 280 रुपये चालले। पहिल्यापेक्षा कमी आहेत। ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे। अजून नवीन मार्केटमध्ये आलेला नाही, तर ह्याच्यापेक्षा आणखी बाजार कमी होतील त्याचे। आणि माल म्हणजे लसूण आपल्याकडून कांदापाडा मार्केट वरूनच येतो, पण कांदापाडा मार्केटला लसूण इंदूर वरून येतो, बाहेर उटीवरून येतो, हिमाचल येतोय। लसणाचे भरपूर 8-10 प्रकार आहेत लसणामध्ये। सगळ्याकडचे हिमाचल येते, उटी येते, आंध्राचा येतोय, इंदोर येतोय। आणि आता सध्याचे भाव काय आहेत? आता सध्याचे 260 रुपयापासून ते 320 रुपयापर्यंत अंदाजे दर आहे। 350 रुपये नंबर 1 क्वालिटी आहे। 350 आणि आधीपेक्षा कमी जास्त काय? आधीपेक्षा कमी झाले। गेल्या 2 महिन्यापेक्षा आताच्या बाजारात कमीच आहेत। आणखी या पुढच्या महिन्यामध्ये आणखी कमी येतील, नवीन येतील तेव्हा। कमी होत जाणार बाजार। जुना झाल्या प्राइस नाही, ह्या वर्षी आवक कमी होते, मालाची आमदानीच कमी झाली होती, त्यामुळे बाजार होते। नाही तर लसणाचे बाजार गेल्या वर्षी काय 80 रुपये किलो, 50 रुपये किलो होता। 50 रुपये 40 रुपये किलो लसूण, 20 रुपये पण होता। आता उपलब्ध कमी आहे म्हणून बाजार जास्त आहे।